आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम मतदार बंधू भगिनी बांधव तरुण सहकारी मित्रांनो, अर्थात बाबाजींनी जे सांगितलेले या गोष्टीची पुष्टी करत असताना ही निवडणूक ही खरं तर लोकशाहीमध्ये पुढच्या काळामध्ये जे एक संघर्ष निर्माण करण्याचं काम काही लोक करत असतात आणि त्यातून पुढच्या काळामध्ये लोकशाही आहे की नाही, राहणार आहे की नाही, या भावनेतूनच या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम आपण करतोय. आजचा हा व्यासपीठ यासाठी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे की ज्याच्यामध्ये की आम्ही काय केलेलं आहे म्हणून आम्हाला मतदान द्या, आम्ही काय करणार आहोत यासाठी आम्हाला पाठबळ द्या. हा व्यासपीठ तयार करण्याची भूमिका हीच मूलभूत संकल्पना या लोकशाहीचा एक खांब असलेला आणि निवडणुकीची एक प्रक्रिया असणारी आहे. परंतु नजीकच्या काळामध्ये तुम्ही बघता ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, थेट लोकांकडनं निवडून येण्याची जी व्यवस्था राज्य घटनांनी आणि देशाच्या घटनांनी करून दिल्यानंतर देखील 100हून अधिक सत्ताधाऱ्यांचे नगराध्यक्ष हे बिनविरोध निवडून येतात, नगरपालिकेचे नगरसेवक बिनविरोध निवडून येतात आणि महानगरपालिकेमध्ये पण देखील 60हून अधिक 60-70हून अधिक नगरसेवक हे बिनविरोध निवडून येण्याचं काम होतंय. जर अशीच ही प्रक्रिया राहिली तर उद्या पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये ही निवडणूक व्यवस्था राहील की नाही राहील हेच संभ्रम निर्माण होणार आहे. आधा व्यासपीठ झालेले आहेत, मी गमछा घातलेले आहेत, हे निशाणी घेऊन आलेले आहेत, बाबाजींनी इकडे तुम्हाला मार्गदर्शन केलं, मी काय केलंय नाही केलंय. ताईंचं तर कौतुक केलं पाहिजे की त्यांनी, मला असं वाटते बाबाजी तुमचं पुढचं 1 वर्षाचा पूर्ण कामाची हमी त्यांनीच घेतलेली आहे. म्हणजे त्यांचा वचननामा झाल्यानंतर मी बोला आता हे जिल्हा परिषदची वचननामा आहे की आमदारकीचा वचननामा आहे. पण ही प्रथा काय की जेणेकरून हा व्यासपीठ तयार होऊन तुमच्याकडे आम्हाला यावं लागेल, बोलावं लागेल आणि तुमचं मन जिंकून तुम्ही आमच्या मागे उभे राहिले पाहिजे मताच्या रूपाने. पण बिनविरोधची व्यवस्था करून ही लोकशाही संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे. कशाला पाहिजे गमछे, कशाला पाहिजे व्यासपीठ, कशाला पाहिजे या रॅल्या, कशाला पाहिजे हे सर्व प्रचारासाठी कार्यकर्ते आणि त्याही पेक्षा भयानक आहे कशाला पाहिजे हे मतदारांपर्यंत पण जायची व्यवस्था नाही. जो समोर आलेला उमेदवार असेल त्याला द्यायचं, त्याला बसवायचं आणि बिनविरोध करायचं. आणि म्हणून मला असं वाटते की तुम्हा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक ही लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्या मागे आणि आमच्या सर्वांच्या मागे उभं राहणं यासाठी गरजेचं आहे. कारण ज्या पक्षाचे आमचे प्रमुख तुम्हा आपले सर्वांचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांनाही वाटलं असेल तर ते तडजोड करायला उद्या तयार झाले असते, काल तयार झाले असते. पण आजही राज्यामध्ये आणि देशामध्ये हा संघर्ष करत असताना ज्या पक्षातल्या माणसाचं चिन्ह घेऊन जाण्याचं काम केलं, आमदार पळून घेऊन गेले, खासदार पळून घेऊन गेले, नगरसेवक पळून घेऊन गेले, तरी देखील तो योद्धा आजही तुमच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लढतोय आणि टिकतोय आणि एक संघर्ष योद्धा म्हणून घेऊन या राज्यामध्ये आणि देशामध्ये नाव लौकिक करून देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आज ताईंना मत म्हणजे उद्धव साहेबांचे हात मजबूत करणं हे मत आहे. आज माऊलींना मत म्हणजे आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींना पाठबळ देणं. आज दुबेजींना मत म्हणजे बाबाजी काळे असतील किंवा आदरणीय उद्धवजींच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचं काम करण्याची जिद्द करण्याचं काम केलं. ठीक आहे, निवडणुका येत असतात, जात असतात. बाबाजी आपण बोलला त्याप्रमाणे काहींना आपण काही जास्त महत्व देण्याची गरज नाही, कारण आता काही लोकांना मी अजून आजी झालो हेच पटतच नाहीये. म्हणजे जसे तुम्हाला बघितल्यानंतर आम्हाला अजूनही आम्ही असं वाटत नाही की आमदार आहे, बाबाजी आमचेच सहकारी आहे, आमचाच कार्यकर्ता असं वाटते. कारण ते आमदारसारखे कधी वागतच नाही. त्यांचा स्वभाव, त्यांचा गुण, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा बोलण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न तुमच्या आपल्यातला एक तळागातला एक कार्यकर्ता म्हणून आहे. पण काहींना अजून वाटते की बा अजून आम्ही हरलोच नाहीये, लोकांनी आम्हाला नकारलेलंच नाहीये आणि म्हणून काही ना काही गोष्टी सांगण्याचं काम करत असतात. टीका, आरोप, तेरोप. दीप्तीताई तुम्ही पण जास्त स्ट्रेस घ्यायची गरज नाही, कशाला आपण उत्तर द्यायचं. अहो कालपर्यंत ज्यांनी बंगल्याचे पिलर बांधले ते पिलर मजबूत होते आणि आता ते सांगतायत काम बरोबर नाही, हे नाही, हे काय चाललंय. हे कशाला त्यांच्या जास्त आपण त्यामध्ये न जाता आपण ज्या दृष्टिकोनातून काम करतोय आणि आपला मतदार हा ठरलेला आहे. कारण 1 वर्ष अगोदर तुम्ही सर्वांनीच मशाल वरती निशाणीवरती बटन दाबून बाबाजी काळेंना एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला
आज इकडे आमदार म्हणून बसवण्याचं काम केलेलं आहे. निवड आमदार बसून नाही तर पूर्ण शिवसेनेमध्ये सर्वाधिक मतदान जर कोणाला मिळालं असेल तर ते बाबाजी काळेंना मिळालेलं आहे. याचा अर्थ असा आहे तो बहुमान हा तुम्हा असलेला बसलेल्या मतदारांना जातोय आणि तुमचे आम्ही ऋणी मानावे तेवढे कमी आहे. आणि म्हणून आपला मतदार हा आपल्याकडे आहेत, फक्त आपल्यामध्ये भांडणं लावण्याचं काम काही लोक करत आहेत. काही लोक कालपर्यंत आपल्याबरोबर होते, उमेदवारी नाही मिळाली म्हणून तिकडे उड्या मारतायत. काही आपल्याच व्यासपीठावर असलेले नेते होते, आता दुसऱ्याकडे जाऊन प्रवक्ते झालेले. ठीक आहे, ते बडबडू दे, करू दे, काय करायचं तर करू दे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम, जशी आजची सभा झालेली आहे त्या भावनेतून तुम्ही मी आपण सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण 2-3 दिवस राहिलेले आहेत. आता काय प्रचाराची यंत्रणा नाही, म्हणजे प्रचाराची काही सभा किंवा बाकी काय रॅलीज निघतील अशातलं नाही. पण त्या भागातल्या कार्यकर्त्यांना मी नम्रपणे आवाहन करीन की जे विकास कामं बाबाजींनी केलेले आहेत ते लोकांच्या मनामध्ये आहेतच. जे तुम्ही मी आपण आजपर्यंत काम केले ते लोकांना माहीतच आहे. फक्त त्यांच्यापर्यंत पोचायचं आणि त्यांना मतदानपर्यंत घेऊन येण्याचं काम हे मला असं वाटतं येणाऱ्या या 2-3 दिवसामध्ये जर केलं तर मला आत्मविश्वास आहे की माऊली जसं भरघोस रीतेने तुम्हाला मतं ही जशी बाबाजींना मिळाली ते तुम्हाला तर मिळणारच आहे, दुबेजी तुम्हालाही मिळणार आहे. पण हा मताचा झोका देखील ताईंच्या पदरात पाडून घेऊन जिल्हा परिषद गण आणि विशेषतः पंचायत समिती जर आले तर जे भारतीय जनता पार्टीच्याकडनं त्यांना उमेदवारी मिळाली तरी देखील त्यांनी माघार घेतली, त्यांना माहीत आहे. पण जे जिल्ह्याचं राजकारण जे आता दुर्दैवाने जे बदलत चाललेलं आहे आणि या बदलत्या राजकारणामध्ये जर सर्वाधिक जिल्हा परिषदचे सदस्य जसं आपण उल्लेख केल्याप्रमाणे की बाबाजींनी एक चांगली आखणी करून असे तगडे उमेदवार देण्याचं काम केलेलं आहे, ते जर झाले तर भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदचा अध्यक्ष हे आपल्याला विचारल्याशिवाय होणार नाही. एवढी ताकद आपण निर्माण जर केली तर आपल्या भागासाठी जास्तीची निधी आणण्याचं काम करू. स्वर्गीय दादांबरोबर काम करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली, कारण ज्यावेळी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मी 6 महिने 8 महिने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे. आणि मला आठवते की जिल्हा परिषद गणाला काय ताकद आहे. त्यावेळी प्रदीप कंद जे आता तुमच्याकडे गेलेले आणि ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. 463 कोटी रुपयाची निधी त्यावेळी मी पालकमंत्री असताना देण्याचं काम केलं. आता ती 463 कोटीची रक्कम ही 1,500-2 हजार कोटी रुपये झालेली आणि तो पैसा हा तुमचा अधिकार आहे. परमपूज्य रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या घटनेच्या कलमानुसार तो निधी हा जिल्हा परिषदेमधूनच द्यावा लागतो सरकारला, त्याला डायरेक्ट वापरता येत नाही. आणि म्हणून ती ताकद आहे, ती निधीची ताकद आहे, ज्यामध्ये तुमचा सदस्याचा वर्चस्व राहिला तर तो तुमच्या विकासासाठी तुमच्या प्रश्नासाठी तो आणण्याचा प्रयत्न करू शकतो आणि अनेक विकास कामाला पण देखील गती देण्याचं काम करू शकतो. आणि म्हणून ही ताकद पुढच्या काळामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. तुम्ही बघा, फार बारकाईने विचारपूर्वक करून घेऊन हे उमेदवार दिलेले. ठीक आहे, बाबाजीने आता माझं नाव सांगताना सांगितलं, कारण बाबाजींना माहिती आहे जिकडे चांगलं झालं तर माझं नाव सांगितलं तर काय प्रॉब्लेम नाही, जिकडे काही नाही झालं तर तिकडे मलाच प्रॉब्लेम होणार आहे. पण असं विचार आम्ही केलं नाही, कारण शेवटी आमच्या समोर अनेक पर्याय होते. निवड फक्त आपल्या पक्षातून नाही, इतर पक्षातून पण येणारे अनेक पर्याय होते. मग आम्ही ठरवलं की बा तुम्ही एक बोलताय मी एक बोलतोय, त्यापेक्षा एक सर्वेक्षण करूया की नेमकं जनमत काय आहे, लोकांचं मत काय आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण उमेदवारी कशी ठरवता येईल. आणि म्हणून मला सांगण्याचा आनंद नाही तर अभिमान आहे की फार लोकशाही पद्धतीने आम्ही बारकाईने एक उमेदवार निवडून देण्याचं काम केलं आणि जे सर्वेमध्ये एक हिरे तयार झाले ते आज तुमच्या समोर आम्ही आणून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आता तुम्हाला ह्यांना ताकद देऊन हे हिरे हे रत्न हे जर तुम्ही तुमच्या मुकुटावरती लावलं, या विकास कामाच्या माध्यमातून तुमचा पण देखील इकडे असलेला परिसर ह्याच्यामध्येही कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास मी या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि परत एकदा तुमचे तर आभार मानावे तेवढे कमी आहे. मला आठवते की आमच्यातल्या एका मुंबईतल्या कार्यकर्त्यासाठी आम्ही रात्री आलो होतो, मला वाटतं 3-4 महिने अगोदरच आहे, पाऊस पडत होता त्यावेळी. आणि म्हणून त्यांच्याकडे येत असताना या सर्व परिसरातली फार जवळून बघितले. मला आपल्याला पाऊस आला होता, खूप रात्र होत चालली होती, पण आपण त्यांच्या घरी जेवायला पण बसलो होतो डेरंगेच्या रोहिदासकडे. आणि म्हणून तिकडे जाण्याचं असतं, या परिसराशी एक वेगळं नाता हे आमच्या लोकांचं आहे. पण आम्ही अभिवचन देतो की या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर आदरणीय बाबाजींनी पण विकास निधीच्या बाबतीत सांगितलीच आहे, पण याही परिसरास या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल किंवा काय असेल,
तर बाबाजी काळे तर आहेतच आहेत, पण त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला हाक माराल त्या त्या ठिकाणी एक लहान भाऊ या नात्याने पण देखील मी देखील उपस्थित राहील आणि माझ्या विकास निधीतून पण जर उद्या भविष्यकाळामध्ये जर काही कामं असतील तर त्याहीसाठी आम्ही ही निधीची पूर्तता करण्याचं काम आम्ही निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही, हे अभिवचन या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो. आणि परत एकदा या सर्वांच्या मागे उभं राहून ही ताकद निर्माण करण्याचं काम आपण